शेतकरी मित्रांनो, आपण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा अंतर्गत आपण इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण जे सेंद्रिय शेतीचे जे गट आपण गाव पातळीवर तयार केले, गटांमधून आपण एक एक शेतकरी निवडून जो आपण व्यवसायासाठी पुढे कंपनी स्थापन केलेली आहे. तर त्या कंपनीच्या डायरेक्टरांची इथं 19, 20, 21 असं प्रशिक्षण आहे, की कंपनी कशी चालवायची, कशी स्थापन करायची आणि त्याचे व्यवहार कसे ठेवायचे. आपण सविस्तर 21 तारखेचा, 19 तारखेचा आणि 20 तारखेचा 19, 20, 21 असे 3 दिवसाचं प्रशिक्षण इथं निवासी प्रशिक्षण आहे. त्या प्रशिक्षणाला आपण इथं थांबलो आहे. कालचे जे विषय झालेली होती ते आपल्या देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलवरती आपण ते अपलोड केलेले आहे. ती सविस्तर जो झालेला प्रशिक्षण आहे तो 1 तासाचा, काही पहिला भाग आहे 1 तासाचा. त्या भागामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो प्रोड्युसर कंपनीविषयी कायदे, त्या कायद्याच्या नोंदी आणि ते कायदे कसे आहेत त्या व्हिडिओमध्ये सविस्तर तांबोळी सरांनी आपल्याला समजावून सांगितलेले. आणि जो दुसरा भाग बनवला आहे आपण, त्या भागामध्ये आपल्याला कंपनी रन कशी करायची आणि त्याच्यासाठी लागणारे थीम कशी वापरायची ती आपल्याला मनोज सरांनी खूप सुंदर प्रकारे समजावले. त्यांचा नंबर पण मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या चॅनलवरती सक्रिय राहा, जेणेकरून आपल्याला पुढचा भाग पण आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी रामती नाशिकच्या वतीने गणपती स्वागत करतो. आपण पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये कृषी आहे, त्याच्यामध्ये काही CEO, काही डायरेक्टर आहेत, काही अध्यक्ष आहेत, काही सचिव असतील. तर सर्वजण आहेत आणि अत्यंत इच्छुक आहेत. जेवढे आहेत ते सगळे इच्छुक आहेत. मंडळी आपली 50ची बॅच 33 जणांचं रजिस्ट्रेशन झाले, पण आता जेवढे उपस्थित आहेत ते खरोखर इंटरेस्टेड आहेत म्हणून आपली दुपारची सोडून ते सगळेजण बसलेले आहेत. तर आपण त्यांना मार्गदर्शन करावं सांगितलं. नमस्कार. कंपनीचं नाव सांगा आणि कोणत्या प्रॉडक्टमध्ये काम करतो. बरोबर. आम्ही चांगली नॅचरल कंपनी आहे आमची चापोळ तालुक्याची. आणि आता ऑर्गॅनिक पण कुठल्या प्रकारचे अच्छा कीटकनाशकांमध्ये सेंद्रिय पद्धती आणि ते विकतात म्हणजे दुकानांमध्ये सुरू नाही केलं. सुरू करा. प्रोडक्शन की ट्रेडिंग. प्रोडक्शन की ट्रेडिंग. उत्पादन. तुम्ही कंपनीमध्ये कोणत्या पोझिशनला? चेअरमन, सचिव आहे, ते अध्यक्ष आहेत आणि दोघं सदस्य. फक्त सेम कंपनी असेल तर मग सांगा. सेम कंपनी असेल तर नाही सांगितलं तरी चालेल. कशामध्ये काम करतात? कंपनी स्थापन अजून प्रॉडक्ट करायचं. ठीक. स्थापन झाले किती दिवस झाले थोडे म्हणजे काही इमारत वगैरे काही नाही. कंपनी स्थापन किती करून राहील? आणि कशात काम करतात? ते क्षेत्रीय आंबा. क्षेत्रीय आंबा. कधी स्थापना झाली कंपनीची? 25 मागच्या वर्षी. प्रोसेसिंग युनिट स्थापन करायचे. प्रोसेसिंग मध्ये प्रॉडक्ट कुठलं? क्रॉप कोणतं? शक्यतो मका किंवा मग मिलेट. तळवडे आणि तालुक्यातले 10 रुपये. तर मी यासाठी विचारलं उगावला येतो म्हणून म्हटलं. उगाव पण नाही, शिवडी आहे, सोनेवाडी आहे आपल्याकडे. बरं. ओके. तर आमचा शेतीवरचा खर्च कमी कसा होईल यासाठी प्रयत्न आहे. तसं ऑर्गॅनिक मध्ये काम करायचं आहे. ऑर्गॅनिक का कीटकनाशक? सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला, विषमुक्त शेती. म्हणजे तुम्हाला उत्पादन करायचं विकायचं. उत्पादन करायचं विकायचं दोन्ही पण. तुमचं सर्वांचं अभिनंदन. तुम्ही एक चांगल्या मार्गावर आहात. शेतकरी उत्पादक कंपनी ही खूप सुंदर संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेपर्यंत तुम्ही येऊन पोहोचला
याचाच अर्थ तुम्हाला कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी चांगला सकारात्मक बदल करण्याची इच्छा आहे. प्रगतीच्या असंख्य संधी, विपुल संधी, पण याच्यामध्ये काटेकोरपणे नियोजन केलं तर प्रगती होऊ शकते, अतिशय काटेकोरपणे. नेमकं शेतकरी कंपन्यांचं कुठे चुकतंय गणित ते आपण समजून घेऊ आणि त्यामध्ये आपण कशा प्रकारे सुधारणा जर केल्या तर तुमची कंपनी खूप मोठं काम करू शकते. त्याच्या सुधारणा कुठे करायच्या आपण एक एक मुद्दा समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे शेतकरी उत्पादक कंपनीवर 8,500 कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या त्यापैकी 30% कंपन्या प्रगती करतात, बाकीच्या कंपन्या थोडं संघर्ष करतात. संघर्ष करण्याचं कारण काय की त्यांनी कंपनी का स्थापन केली, का प्रश्नचिन्ह म्हणजे व्हाय, कशासाठी स्थापन केली तो हेतू त्यांना माहिती नाही. तर मूळ हेतू काय, कंपनी स्थापन करण्याचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय. जेव्हा आपण कंपनी स्थापन करतो तेव्हा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मसुदा देतो, आपल्या कंपनीचा मेमोरंडम घटना तुम्ही सर्वांनी दिली असेल ना. त्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला असेल की ही कंपनी काय काम करणार आहे, कंपनीचा उद्देश काय तो क्लिअर पाहिजे. काही कंपनीचा उद्देश असू शकतो की आम्हाला फार्मर एम्पॉवरमेंट करायचं, शेतकरी सबलीकरण करायचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीची परिस्थिती फार दयनीय आहे, तर ते चित्र बदललं पाहिजे, शेतीमध्ये पण चांगले दिवस आले पाहिजे. तर तो पण हेतू असू शकतो. काही कंपन्यांचा हेतू असेल की आम्हाला मोठी एक बाजारपेठ तयार करायची, विक्री व्यवस्था उभी करायची, शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायचा आहे, मिळून द्यायचं आहे. कारण तुम्ही सर्व शेतकरीच असता. मूळ ही संकल्पना अशी की शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुखदुःख हे तुम्ही शेतकरी असल्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त कोण सांगू शकणार. तर हे सुखदुःख अशी मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भाव तो मिळत नाही आणि तो मिळावा यासाठी तुम्ही कंपनीच्या माध्यमातून वेगळा काहीतरी प्रयोग करू शकता. पण त्याही परिस्थितीमध्ये सह्याद्री कंपनीने एक नवीन व्हरायटी लॉन्च केली, त्या व्हरायटीचं नाव आहे आरा. ऐकलं तुम्ही आरा व्हरायटी? त्या आरा व्हरायटीला सह्याद्री कंपनीने 200 रुपये रेट शेतकऱ्यांना दिलेला आहे. शेतकऱ्यांचा रेट 200 रुपये, म्हणजे जिथे थॉम्सनला रेट 40 रुपये 50 रुपये मिळतोय तिथे त्यांनी 200 रुपयांनी द्राक्ष खरेदी केली आरा व्हरायटी. मग त्यांचा उद्देश काय होता, फार्मर एम्पॉवरमेंट, तो सफल झाला की शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. तर हा पण हेतू तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे हेतू क्लिअर पाहिजे की आपण कंपनी कशासाठी स्थापन केली. दुसरी गोष्ट, काम करायचं आहे तर तुम्हाला 4 प्रकार आहे बिझनेस करण्यासाठी, कंपनी चालवण्यासाठी 4 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे सिंपल प्रोडक्शन. सिंपल प्रोडक्शनमध्ये काय येतं तर तुम्ही लॉंग लीजवर शेती घेऊ शकता, जमिनी घेऊ शकतात आणि त्या जमिनीमध्ये पाहिजे तसं प्रोडक्शन करा. जसं ते बोलले सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये काम करायचं, जमिनी अवेलेबल करायच्या तर तिथे तुम्हाला हवं ते प्रोडक्शन घ्या. जिरण्यापासून तुम्ही द्राक्षापर्यंत कसले पण प्रोडक्शन घेऊ शकता. हा झाला पहिला प्रकार. आपण काय विचार करतोय, काय बघतोय तर कंपनी काय करू शकते अगोदर ते ठरवायचं आपल्याला. तर 4 कॅटेगरी तुमची दिशा 4 प्रकारे असू शकते. पहिली काय, सिंपल प्रोडक्शन. दुसरं प्रोसेसिंग, म्हणजे टोमॅटो आहे, टोमॅटोवर तुम्ही त्याचं प्रोसेसिंग करून केचप बनवलं किंवा मँगोचा पल्प बनवलं, तर तो प्रकार काय झाला, प्रोसेसिंग. तर तुम्ही प्रोसेसिंगचा मार्ग पण निवडू शकता. हा दुसरा मार्ग. तिसरा मार्ग आहे की एका ठिकाणाहून वस्तू विकत घ्यायची आणि दुसऱ्या मार्केटला वस्तू विकायची. हा प्रकार काय म्हणतो, ट्रेडिंग, व्यापार. याच्यात प्रोडक्शन घ्यायची, सिंपल प्रोडक्शन पण नाही, प्रोसेसिंग पण नाही, फक्त वस्तू घ्यायची आणि विकायची. हा तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकार सर्व्हिस इंडस्ट्री. अवजार बँक उदाहरण चांगलं आहे की तुम्ही एखादा ट्रॅक्टर घेतला किंवा ड्रोन घेतला आणि अख्ख्या गावाला सपोज तुम्ही ते रेंटवर घेतलं, तर तुम्ही त्याचं रेंट घेऊ शकता. तर ती सर्व्हिस आहे. तर 4 कॅटेगरी आहेत तुमच्या कंपनीला पुढे जाण्यासाठी. पहिलं सिंपल प्रोडक्शन, दुसरं प्रोसेसिंग, तिसरं ट्रेडिंग, वस्तू घ्यायची आणि विकायची, आणि चौथं सर्व्हिस इंडस्ट्री. हे 4 कॅटेगरी आहेत काम करत. आता तुम्ही आपापल्या स्वतःला प्रश्न विचारा, तुमची कंपनी कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करते. तुम्ही काय सांगितलंय, कीटकनाशक करता सेंद्रिय, म्हणजे ते झालं सिंपल प्रोडक्शन. भातामध्ये कोण काम करतंय, तुम्ही काय करता, भातामध्ये विक्री करतात की प्रोडक्शन करता की प्रोसेसिंग. दोन्ही गोष्टी, विक्री, उत्पादन आणि उत्पादन म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांकडे माल घेताय. आमचं गट आहे ना, आमचा गट आहे म्हणजे जो कंपनीचा 10 गटांची कंपनी, 400-500 शेतकरी. तर मग त्याच्याकडून माल शेतकरी माल म्हणजे शेतकरी उत्पादन घेत आहेत आणि तुम्ही शेतकऱ्यांकडे माल विकत घेतो आणि तो
हो, yes, तुमची yes. कंपनी प्रोडक्शन करत नाही. तसंच आहे. हो. आपण कोणाबद्दल बोलतो? आपण शेतकऱ्यांबद्दल नाही बोलतोय. हो. मुद्दा समजून घ्या. हा. तुमची कंपनी काय करते? Production करणे. तुमची कंपनी प्रोडक्शन नाही करत. तुमची कंपनी माल विकत घेते आणि दुसऱ्या मार्केटला विकते. मग ती कॅटेगरी झाली ट्रेडिंग, व्यापार. ती काय म्हणतात? सेंद्रिय भाजीपाला काय म्हणतात? उत्पादन करायचंय. पण ते कंपनी करणार, कंपनी प्रोडक्शन घेणार की तुम्ही शेतकऱ्यांचा सेंद्रिय भाजीपाला घेणार? काय करणार? उत्पादन कोण घेणार? म्हणजे त्यांचं अजून निश्चित नाहीये कशात काय. तर हे 4 मार्ग आहेत पुढे जाण्याचे. क्लिअर आहे? 4 मार्ग परत एकदा सांगू. क्लिअर झालं? बघा, सिंपल प्रोडक्शन, तुम्ही जमिनी घेऊन तिथे प्रोडक्शन करू शकता लार्ज स्केलला. हा पहिला मार्ग. दुसरा, कुठलं पण एक प्रॉडक्ट घ्या, त्याच्यावरती प्रक्रिया करा, प्रोसेसिंग करा. हा दुसरा मार्ग. तिसरा मार्ग, प्रोडक्शन काहीच करायचं नाही, फक्त वस्तू घ्या, शेतकऱ्यांकडनं घ्या किंवा कोणाकडनं पण घ्या आणि मोठ्या मार्केटला विका, ट्रेडिंग. ही तिसरी कॅटेगरी. चौथी कॅटेगरी सर्व्हिस इंडस्ट्री. अशा 4 कॅटेगरी आहेत. तर अगोदर कॅटेगरी तुमची फिक्स पाहिजे. कशासाठी? जर तुमची कंपनी शक्तिशाली पाठ करायची असेल तर. नाही तर मग ती काळा रात्र होऊ शकते. आपल्याला काळा रात्र नकोय. आपल्याला काय पाहिजे? शक्तिशाली पहाट पाहिजे. त्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावं लागेल. पहिला टप्पा सांगितला 4 कॅटेगरी. दुसरा टप्पा आहे प्रॉडक्ट सिलेक्ट करा, कशामध्ये काम करायचं आहे. ते मी सांगितलं भातात काम करायचं. तर क्लिअर आहे की आम्हाला राईसमध्येच काम करायचं. तर तुमचं प्रॉडक्टमध्ये कन्फ्युजन नाही पाहिजे. नुसतं सेंद्रिय भाजीपाला करायचा इतकं म्हणू नका. भाजीपाल्यामध्ये कोणता भाजीपाला? सगळे भाजीपाला घ्यायचे की फक्त मिरचीमध्ये काम करायचे? क्लिअर पाहिजे. सिलेक्ट करा. जितकं तुम्हाला समोर क्लिअरिटी असेल तेवढे तुमचे प्रश्न कमी होतील, प्रॉब्लेम कमी होतील. जितकं तुम्ही गुंता वाढवाल तेवढं तुम्हाला मग ते समजणार नाही पुढे काय करायचं. नुसतं सेंद्रिय भाजीपाला म्हटलं तर उत्तर मिळत नाही ना. काय त्याच्यात गाजर पण येईल, काकडी पण येईल. तर खूप प्रॉडक्टमध्ये जर तुम्ही काम करायला गेलं तर तुमची परिस्थिती गावामधल्या फॅमिली डॉक्टर सारखी होती. कशी? सगळे आजारांना तो ट्रीटमेंट देतो. आपण त्याला किती पैसे देतो? गावातल्या फॅमिली डॉक्टरला आपण फक्त 100 रुपये देतो आणि शहरातल्या डॉक्टरला 1000 रुपये, 800 रुपये कमीत कमी. फक्त हात लावायचे, फक्त 800 रुपये. बरोबर आहे. ते फक्त स्टेटस्कोप लावतात, असं बघणार ते 800. मग काय फरक आहे? दोघं पण डॉक्टरच आहे. म्हणजे जो डॉक्टर सर्व आजारांवर ट्रीटमेंट करतो त्याला 100 रुपये मिळतात. आणि जो म्हणतो की मी फक्त मेंदूचा डॉक्टर आहे, मी फक्त घशाचा डॉक्टर आहे, मी फक्त हाडाचा डॉक्टर आहे, त्याला 800 ते 1000 रुपये मिळतात. याचा अर्थ जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ झालात तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तुम्ही जर सगळं करायला जाल तर फॅमिली डॉक्टर सारखी अवस्था होईल. ते बरोबर सिलेक्ट केलं मेंदू नाही का? हा, जो मेंदूचा डॉक्टर आहे तो गुडघा तपासत नाही. तो काय म्हणतो? मी फक्त मेंदूचा डॉक्टर आहे. जो डोळ्यांचा डॉक्टर आहे तो घसा तपासत नाही. पण शेवटी मिळतात किती? 100 रुपये. मग तुम्हाला 100 रुपये पाहिजे की 800 रुपये पाहिजे? 1000 रुपये. व्हेरी गुड. ते तर म्हणतात 1000 रुपये. मग तुम्हाला अधिक तज्ञ व्हावं लागेल. 1000 रुपये पण मिळतात. म्हणतात ना 1000 रुपये का पाहिजे? मिळतील. पण एक वस्तू घ्या, एक प्रॉडक्ट घ्या आणि त्याच्यामध्ये मास्टर बना. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय? क्लिअरिटी आली पाहिजे. महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्यांच्या अडचणीत आहेत किंवा त्यांची अपेक्षित प्रगती झाली नाही कारण क्लिअर नाही आहे. कंपनी का स्थापन केली माहिती नाही. कुठली कॅटेगरी आहे? कॅटेगरी क्लिअर नाही. प्रॉडक्ट कोणतं आहे ते क्लिअर नाही. 10 डोके असतात संचालक. 10 लोक 10 वेगवेगळे क्रॉप सांगतात. एक म्हणतो टोमॅटोत काम करू, एक म्हणतो नाही हो आपण ते राईसमध्ये काम करू, एक जण म्हणतो नाही आपण ते कोल्ड प्रेस ऑइलमध्ये काम करू. वेगवेगळं. तर सर्वांचं एकमत झालं पाहिजे. आपण मॅनेजमेंट स्ट्रक्चर समजून घेऊ. एकमत कसं होऊ शकतं आणि नाही झालं तर अडचणी काय येतात. काय टायटल आहे? उत्पादन कंपनीचे व्यवस्थापन आणि क्षमता बांधणे. व्यवस्थापन आणि क्षमता बांधणे. आता व्यवस्थापनामध्ये काय येतो? तर एक ध्येय, एक विचार असला पाहिजे.